हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आज एक महिन्यानंतर पुन्हा एकदा व्लॉगिंगला सुरुवात माझी झालेली आहे आणि व्लॉग का आले नाहीत काय नाही आता तुम्हाला सेटअप किंवा तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये पाहताय त्याच्यावरून समजतच असेल। तर ताईंनो दिवाळी गेली, सगळं गेलं, कोणती रेसिपी शेअर केली नाही, कोणतं काही नाही, दिवाळीचे काहीही कोणतंच तुम्हाला शेअर केलेलं नाही। त्याचं कारण हे आहे की आता तुम्ही किचन बघू शकताय तर सगळं किचन रिनोव्हेट करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात खूप सारा दिवस गेला। अक्षरशः सांगते माझी ऐन दिवाळीत हे सगळं होतं, फक्त अभ्यंगस्नान लक्ष्मीपूजनाचा एकच दिवस किचनचं काम बंद होतं। जवळजवळ 8 ते 10 दिवस किचनचं काम चालू होतं, जास्त तोडफोड केली नाही आहे त्यातच, पण व्यवस्थित असं नॉन मॉड्युलर त्यातल्या त्यात थोडंसं मॉड्युलर वाटेल असं किचन बनवून घेतलेलं आहे। नंतर तुम्हाला किचन टूर देईनच, त्याच्यामुळे मला हे झालं म्हणजे खूप असं हेक्टिक गेलं ऐन सणाच्या वेळेस। त्यात तेजस आलेला तुम्ही बघितलं आणि हो ताईंनो रविवारी तेजस गेला आहे त्याच्या स्कूलमध्ये, त्याचा तो म्हणजे त्याचं 19 तारखेला त्याला मी सोडून आले रविवारी आणि नंतर पण एक राहतं एक होतंय, एक दिवस प्लंबर येतो, एक दिवस काय होतंय, अशी सगळी कामं निघतायत। आणि आता मात्र बघा, आणि ही जी सगळी भांडी तुम्ही बघताय अगदी चमचा ना चमचा, फडकं ना घरातलं एका कापड सुद्धा नाही, इतकं सगळं स्वच्छ धुवून आता मी रिकामी झाले। आणि आता म्हटलं चला, मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की ताईंनो मला एकच कोणती तरी गोष्ट परफेक्ट मी करू शकते, मला हे ते इतकं लोड करायचंच नाही। कसं आता मुलं थोडी खातीपिती झालेत, असं नाही की त्यांना नाश्त्यावर ठेवता येतं किंवा असं पण नाही की एकदम मोठी एकदा जेवली आणि मग ते बास होतील, दिवसभर चुरूमुरू त्यांचं खाणं चालूच असतं। त्याच्यामुळे कसं होतं मुलांना ना स्वयंपाक हे ते लागतंच, मग स्वयंपाक घरातला तो पसारा, अख्ख्या घरात फरशी फोडलेली, माती धूळ, आता ज्यांची घरं झालेले त्यांना माहित आहे किती सगळा धुळा, फरशी कापल्यावर किती धूळ उडते ते सगळं। आणि त्यातल्या त्यात माझा सगळा पसारा मधल्या खोलीत ठेवलेला, इथलं मधलं दार बंद होतं, त्याच्यामुळे इतका राडा झालेला ना, मग त्याच्यात मुलांची जेवणं, लहान मुलं, खाणं पिणं सगळंच मॅनेज होत नव्हतं। मग संध्याकाळी इतका कंटाळा यायचा आणि मग कसं त्याने काय दाखवायचं ह्या राहड्यात, सगळेजण त्यातनं जातात, सगळ्यांचंच बांधकाम होतं, सगळंच होतं, त्याच्यामुळे मला काय तेवढं असं वाटत नाही की दाखवू की बघा किती असं हे झालंय। त्याच्यामुळे मी थांबले आपले। मग आता म्हटलं चला आता सगळं सेटअप झाले तरी अजून जरा मला सामान तेवढं नीट लावायचं आहे। तर हे काय आपलं किचन ट्रॉलीचं वगैरे मी केलेलं नाही, कप्पे करणार आहे पण त्याला अजून थोडा वेळ आहे, पण ट्रॉली नाही मी कधी करणार, मला ते आवडतच नाही ट्रॉलीचं। मला असं संसार व्यवस्थित आखीव रेखीव कपाटात उघडा मांडलेला आवडतो, उघडा म्हणजे असा दिसला पाहिजे की आपल्या संसारात काय काय आहे डोळ्यासमोर। मला ते पॅक बंद वगैरे काही सुद्धा तसलं आवडत नाही अजिबात, सगळं फर्निचर करून एकदम पॅक करायचं। तुम्हाला आता एकदा किचनची टूर उद्या परवा मी देते तेव्हा समजेल, आहे त्यातच आहे, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजलंच असेल की काय केलेलं आहे। तो किचन वाढवला आहे, बाथरूम वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे। आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी मला ताई सांगायच्या सिंक तेवढं बांधून घे, सिंक तेवढं बांधून घे, त्याच्यामुळे माझ्यासुद्धा सगळ्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात त्याही मला म्हणायचे की किचन तेवढं तू व्यवस्थित करून घ्यायचंच होतं, पण कसं असतं का नाही तेवढंच करायचं नव्हतं। आता आपलं पुढचं दुसरं एक बांधकाम आहे, तेही मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही, म्हणजे असं दाखवायचं म्हणून नाही दाखवलं असं नाही, पण आमच्यात सारखंच काही ना काही होत असतं, घेत येत जात असतो, त्याच्यामुळे मी जास्त शेअर करत नाही त्या गोष्टी। तर आमचं मोठं 6 गाळ्यांचं बांधकाम सुद्धा पुढे झालेलं आहे, त्याच्यातच हे सगळं असं बांधायला म्हणजे आपण देतो ना एक बांधकाम करता करता त्यातच अशी कामं होतात। मग तशा टाईपमध्ये किचन झालेलं आहे, कलर झाला, फिटिंग झालं, सगळं व्यवस्थित जागेवरती मांडलं, सगळी भांडी घासलेली आहे ती। चला आता नो आज आता असं एक मिनिट, आज असं लेट झालं ना तर आधी अनुष्काची बस आली आणि त्यावर सॉक्स घालत त्या पळत गेल्या, त्यांना म्हटलं वरनं मी थांबवलं, 2 मिनिटं थांबा म्हटलं, ते हे करतायत पोरी सॉक्स आणि बूट कसे तर घातले, त्यांचा स्पोर्ट्स वीक सुरू झालाय ना, मग दोघी पण पळाल्या। आता मी आता आवरून घेते आणि हो मला माहिती आहे आता सगळेजण किचनची टूर मागणार तर ती सुद्धा मी करणार आहे, पण अजून मला थोडासा पसारा लावायचा आहे। आजचा वार आहे गुरुवार, आज तारीख थांबा मी बघते, गुरुवार हां आज 23 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे तारीख सांगितलेली बरी पडती, जुना वगैरे नाही आत्ताच जस्ट। मग माझा सगळा इकडचा पसारा हा खालचा आहे ना तो लावायचा राहिला, तो लावला की मग तुम्हाला मिळणार आहे टूर। आणि चला आता मला बाकीची सगळी कामं करायची तेवढी मी करू।
तर आज ना गुरुवार होता आणि एकादश पण होती, कार्तिकी एकादशी आहे. तर आदिती अनुष्काचं आजच स्कूल सुरू झालंय गुरुवारी. मग त्यांचं सकाळी आज खरंच खूप गडबड झाली माझीच, मला लेट झालं उठायला, त्याच्यामुळे असं झालं. मग त्यांना पटकन अशा एक चपाती त्यांनी इथं म्हणजे तूप साखर चपाती खाऊन गेल्या आणि डब्याला घेवड्याची शेंग आणि चपाती करून दिली. त्या दोघींचे डबे भरले, बॉटल भरल्या, त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि त्या बस आल्या. बघितलं तुम्ही, मी सांगितलंच तुम्हाला, त्या गेल्या. आणि आता पहिल्यांदा कपडे लावून घेते. एकदा कपडे लावली की बरोबर म्हणजे तिकडची कामं होतात. अजून पारूचं वगैरे पडलेलं आहे आणि बरीच कामं असतात. देवपूजा आहे, घरातला पसारा उरकायचा आहे. तर भांडी बघू शकताय किती घासलेली. तर काल बुधवार होता आणि नॉनव्हेज केलेलं, त्याच्यामुळं सगळी भांडी, सगळं कपाट सगळं घासून काढलेलं. तर आता किचन खाली पसारा बघा, हे सगळं घासलेलं आहे ताईंनो, फक्त ते मांडायचं राहिलेलं आहे. आता बघा किचन पण आवरून घेतला, चपाती वगैरे केलेलं पीठ सगळं आवरलं. आणि आता स्वतःला आत्ताशी मी चहा ठेवते. तर सकाळपासून चहा केव्हाची एकदा चहा प्यायचा होता आंघोळ, पण मला माहीत होतं आज लेट झाले, आपल्याला झटपट चपाती भाजी टिफिन भरले पाहिजे आधी अनुष्काचे, म्हणून मी तसं आवरलं. कधी कधी असं होतं, कधी तसं होतं, शेवटी चालायचंच तेवढं. आपला चहा काय इतका महत्त्वाचा नाही आहे, पण आता आपण त्याला महत्त्व देत नाही. प्रत्येक गृहिणीचं तेच असतं की पहिली प्रायोरिटी संसार, मुलं, ह्याच गोष्टी असतात आणि नंतर आपण सगळं करतो. मग तेच माझं सगळं असतं की मुलं पहिल्यांदा हे. आणि तेजस गेला, तुम्ही सगळेजण मिस करणार, विचारणार तेजस, पण तेजस रविवारी ताईनो गेला, सांगितलं मी तुम्हाला. तर आता चहा ठेवलाय, तोपर्यंत सुद्धा मी उभी राहत नाही बघा, काहीतरी काय करतच असते. थोडेफार डबे वेडे वाकडे दिसत होते, ते सगळे लावून घेतले. आता किचनमधली फ्लोअरची फरशी वगैरे सगळंच आता चेंज केलेलं आहे. छान एकदम किचन दिसतंय. थोडंसं खालचं एकदा लावलं ना, मला थोडंफार काय काय असं आणायचं आहे आणि त्याच्यात ती सगळी खालची भांडी वगैरे ठेवून द्यायचे. तर आता बघा इथे ना सगळं आवरलं मी. देवपूजा वगैरे अजून राहिली आणि म्हटलं थोडीशी भांडी घासायला घेतली गडबडीत, का तर पुन्हा एकदा बघा घरात आता माणसं आली, प्लंबर आलेलं. तर ते सगळ्या टॉयलेट बाथरूमच्या सगळ्या पाईप काढायच्या होत्या, त्या नवीन टाकायच्या होत्या, म्हणून फटाफट भांडी घासायला घेतली. तोपर्यंत खालून ते वरडलेच, ओ पाणी सोडू नका, बंद करा पाणी बेसिंगचं. मग इथंच आता एवढीच भांडी बघा घासून झाली आणि काम बंद केलं. आणि पाणी म्हणजे खाली पाईपमधनं ते म्हणलेले जाऊन देऊ नका, सगळं बदलायचं आहे. मग झालं आजचं. मग सकाळचं रुटीन सगळं शेअर करायचं होतं, तर ते असं राहिलं. मग आता परत इकडे आले आणि इथलं आवरायचं राहिलेलं ते आवरून घेते. पारूचं वगैरे मी नेहमी सांगते की माझं लेटच असतं, म्हणजे आदिती अनुष्का जेव्हा स्कूलला जातात तेव्हा सगळं मी काढत बसते, हे सगळं झाडून वगैरे अशा पद्धतीने. तर किचनवरचं तर माझं सगळं आवरून झालेलं. मग आता हॉल आवरून घेतला. आदिती अनुष्का आता आज बघा चेक करत होती की त्यांनी काय नेलं. आज पहिला दिवस होता स्कूलचा. मग बॅगेतनं त्यांनी वह्या वगैरे नेले का ते एकदा चेक करून घेतलं आणि डिरेक्टली आता संध्याकाळी ताईंनो मी भेटते. जसं की म्हटलं ते प्लंबर वगैरे आलेले, त्यात मग नंतर माझं ना अर्धे कपडे राहिलेले, मशीनसुद्धा कंप्लीट झाली नव्हती, ते कपडे अर्धे राहिलेले, अर्धे भांडे. मग दुपारनंतर त्यांची कामं झाल्यावर ती कामं उरकून घेतली. मग नंतर कॅमेरा बंदच ठेवला आणि आता संध्याकाळची तिन्ही सांजेची दिवाबत्ती. तर बघा असं दिवसभर रुटीन चाललेलं असतं, सगळ्यांचंच असतं. माझं तर आता खूप सारं हेक्टिक झालेलं आहे असं या ह्याच्यात. तर आता आज सकाळची देवपूजा पण नाही शेअर केली, म्हटलं चला संध्याकाळची दिवाबत्ती तर करूया. तर आदिती अनुष्का बघा खूप सारे मच्छर झालेत. थंडी हिवाळा आला की मच्छर यायला सुरुवात झालेत. तर अनुष्का इतके मच्छर चावत होते, त्या दोघे अभ्यासाला बसलेल्या. शेवटी ती उठली आणि नवीन गुड नाईट घेऊन आली, का तर इतके मच्छर चावत होते, अगदी आग डोम सगळ्या ह्याचा झालेला. तर तेच बघत होतं. आणि अनुष्का तर इतकी हे करते ना, असं काय आणलं की मला हे करायच्या आधी चटकन बघा तिनं लावलं आणि लावून पण टाकलं. म्हणून मी तिला ओरडत होते की जरा दम धरत जा, बघत जा, बघू देत जा जरा व्यवस्थित लावले काय, नाही तर काय. इतकी गडबड त्या अनुष्काची असते. आता बघा उरलेली काय तर थोडीफार भांडी किंवा हात धुणं, सिंक. मला सगळ्यात आई म्हणायत होते अगं तेवढं बेसिंग बसवून घे, सिंक बसवून घे, पण ते कसं नुसतं तेवढं बसवता येत नव्हतं. आता मात्र बसवले. सारखं हात धुणं आणि भांड्याचे ढीग वगैरे आता नाहीत पडत. पण मला खरं सांगते ताईंनो, 2 दिवस ना सिंक झाल्यानंतर किचन वापरायला सुरुवात केल्यापासून खूप सारा त्रास झाला मला. मला उभं राहून भांडीच घासायला येत नव्हती. एकतर कधी माहेरीसुद्धा सिंक नव्हतं, आता झालेलं आहे. पण ती आमची लग्न झाल्यानंतर मी इथं आले, तर इथं पण तुम्ही माझं किचन बघितलेलंच आहे, त्याला काही सिंक नव्हतं. मग मला सुरुवातीचे 2-3 दिवस सिंकमध्ये भांडी घासायची का वरती घेऊन घासायची तेच लक्षात येत नव्हतं. मग मी सिंकमध्ये भांडी वाकून घासायची,
मग मी माझं पोटावरती खूप सारं भिजायचं, सगळं ओलं व्हायचं. पण आता नाही होत. आता झाले 8 दिवस झाले सिंकमध्ये भांडी घासते. मग आता सवय पडलेली कोणत्याही गोष्टीची. पण मला सुरुवातीचे 2 दिवस असं हे झालं ना की भांडी म्हणजे नकोच उभा राहून ते बाथरूममध्येच भांडी बरी असंच वाटलेलं. पण आता सवय पडली. तर आदिती अनुष्का इकडे अभ्यास करतेत ऑनलाईन. त्यांना थोडे क्लासेस लावलेले आहेत. जसं की आता तेजसला बघितलं तुम्ही, सैनिक स्कूलला गेलेला आहे. तर आदिती अनुष्काचं तर इतकं काही नाही आहे, पण आदिती अगदी सेम तेजससारखी आहे. अभ्यासात एकदम टॉपमध्ये चाललेलं अशी आहे. म्हणून तिला त्या दोघींना आत्ताच आम्ही ना फाउंडेशन बॅचेस लावलेले आहेत अभ्यासासाठी, किंवा एक्स्ट्रा सगळं असं समजावं म्हणून, आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी. मग तेच त्यांना टॅब चालू करून दिला. त्यांच्यासाठी सुद्धा टॅब घेतलेला आहे. जवळजवळ 2-3 महिने झाले टॅब घेऊन. मग ते आपल्या हे करतात, बघत बसतात आणि लगेचच ठेवायला लावते मी. तर आता इकडे बघा कोथिंबिरीची वडी घेते. संध्याकाळी 5 वाजताच मग मेथीची भाजी निवडली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. कोथिंबीर छान बारीक चिरून घेतली, वडी करायची होती. तर आता भरपूर सारी कोथिंबीर येते आणि आता हिवाळ्यात असं खायला पण बरं वाटतं. तर इकडे बारीक कोथिंबीर चिरून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. आल्याचा तुकडा, 4-5 मिरच्या, लसूण, ओवा, जिरे याचं वाटण केलं आणि या वाटणात टाकलेलं आहे ते म्हणजे कोथिंबीरमध्ये ते सगळं वाटण टाकलं. आणि इकडे बघा ही दुसरी माझी चाळणच छोटी सापडं ना त्या पसाऱ्यात, म्हणून ही चाळण घेतली आणि ती गॅसवर ठेवली. असा त्याचं कागद चिटकलेला होता, नवीनच आहे ही. मग ती अशी बघा गरम करून घेतलं आणि स्टिकर त्याचं काढलं तर ते निघलं. आणि थोडी हलकी होती त्यामुळे ती अशी करपल्यागत तरसल्यागत झाली बघा. तर आता इकडे ह्याच वाटणात थोडंसं टाकलेलं आहे मीठ, हळद आणि अगदी किंचित सोडा टाकायचा आहे. जास्त सोडा कधीच नाही घालायचा, ते आपोआप छान क्रिस्पी होतं. आणि इकडे बेसनपीठ, तर बेसनपीठ असंच सोते भरणीतलं, पण ते ना ताईनो चाळूनच भरलेलं आहे. म्हणजे डबा भरून माझ्याकडे बेसनपीठ असतं, ते थोडं राहिलेलं चाळूनच यात मी भरलेलं आहे, म्हणून मी तसंच ओतून घेतलं. आता बघा सगळं पीठ एकजीव छान करून घेतलं. आणि पीठ बघू शकताय ताईनो, माझं पीठ असं पातळ असतं. कसं होतं ना, घट्ट पीठ जेव्हा आपण करतो ना कोथिंबीरच्या वडीला, तर ती वडी नंतर अशी बघा एकदम फडफडीत होते, मऊ लुसलुशीत अशी वडी होत नाही. जेव्हा पीठ असं मऊ असेल ना तेव्हा वडीसुद्धा तळल्यावर एकदम अशी लुसलुशीत आतून मऊ राहते, किंवा मग अशी फडफडीत होते. म्हणजे खाताना ती टोटरं लागते, ठसका लागतो. म्हणून माझं पीठ असं नॉर्मली इतकं पातळ असतं की चाळणीत ठेवल्यानंतर ते पसरतं तिथल्या तिथं. एवढ्या ह्याच्यात मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवते, म्हणजे तसं ते त्या प्रमाणात मी ठेवते. मग वडी नंतर उकडली की छान होते. आता बघा वडी वगैरे काय असं वेगळा पदार्थ करायचा म्हटलं की राडा पडतोच. तर पहिल्यांदा वडी वगैरे लावून घेतली. आदिती अनुष्का आता क्लासला बसलेले आहेत आणि सगळा किचन पहिल्यांदा हे करून घेतलंय. तर हां, किचनचं सेटअपचं पण मी तुम्हाला नंतर सांगेन. तर मी मार्बल किंवा ग्रेनाईट काहीही इथे कडाप्पा वापरलेला नाही आहे. तर हे नवीनच काहीतरी मार्केटमध्ये फरशी आले, मला त्याची नाव आठवे ना. मी किचनचा व्यवस्थित टूर केली की त्याचं नावासहित या फरशीचं सांगेन. 1 नंबर किचन दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर दिसत असेल छान. रिअलमध्ये कोणीही बघितलं तर 1 नंबर सगळ्यांना आवडतं. तर आता वडी उकडायला ठेवली, मेथीची भाजी धुवून वगैरे घेतली, ती पण करते. आणि वडी उकडले ताईंनो बघा आता तुम्ही. तर वडी हातातच घेतल्यानंतर मऊ लागते, फडफडीत झालेली नाहीये. अशी सुटसुटीत झाली की टोटर बसतात, म्हणून अशी मऊ वडी करून घ्यायची. वडी तळायला तेल तापत ठेवलं आणि ह्या दोघींचं तवर बघा, हे असं म्हटलं ना मी ऑनलाईन क्लासेसला बसवलेत, तर दोघी बसतात, काही लक्ष द्यावं लागत नाही. फक्त आधीमध्ये काय होतं, नेट चालू असलं की कुठली ॲड आली वगैरे तर त्यांना ते स्किप करता येत नाही, म्हणून त्या मला बोलवतात. मग सारखं आणि लक्ष ठेवावं लागतं. कधी कधी दोघी भांडतात सुद्धा. तर त्यांचं दिलं सेटअप करून. आणि आता पुन्हा एकदा इकडे बघा तेल छान तव्यातच तापले, कढई शिल्लकच नव्हती आणि म्हणून तव्यात तेल तापवलं. आणि बघा इकडे अशी वडी बेसनाचे पदार्थ तळताना ना सुरुवातीला तेल थोडं जास्तच असं कडकडीत तापवायचं. म्हणजे कसं होतं, जसजशा आपण वड्या त्यात टाकत जाऊ ना तसं ते तेलाचं टेम्परेचर कमी होत जातं म्हणून. आणि ह्यावेळेस वड्या गोल कट केल्या नाहीत, असे चौकोन केलेले आहेत. म्हणजे आपण एखाद्या आचार्याच्या किंवा हॉटेल नाही एखाद्या लग्नात वगैरे असली तर बघा अशा पद्धतीने. आणि खूप छान खरपूस भाजलेले आहेत आणि बारीक गॅसवरती ह्या भाजलेल्या आहेत. खरं तर हा पहिला घाणा आहे तो जरा पुढंच गेलाय रंगावरनं, तुम्हाला कळत असेल. पुढच्या मात्र मी एवढ्या काय लाल काढल्या नाही, थोड्या, पण ह्या करपलेल्या नाही आहेत, उलट्या एकदम क्रिस्पी झालेत. तीळ तेवढे ह्याच्यात घालायचे राहिले, तीळ घातले असते तर आणखीन मस्त झालेले. पण वडी तुम्ही बघू शकताय अगदी वर्ण खुसखुशीत आणि आतून मऊसूद आहे. चपातीभर खाताना सुद्धा ह्याचा घास लागत नाही. त्याच्यामुळे ना पीठ असं जरा पातळ, एकदम पण पातळ नाही,
पण एकदम असं घट्ट गोल वळी होती असं पण नाही करायचं. तर आता तुम्ही बघू शकताय वडी फोडून दाखवली, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ होती. सगळ्या वड्या अशा तळून घेतल्या आणि दुसरं संध्याकाळच्या जेवणाला मटकीची आमटी, भात, मेथीची भाजी असं सगळं जेवण होतं. ताईंनो चला खूप वेळ झाला, सगळं जेवण झालं. आदिती अनुष्काचा क्लास संपला, त्या जेवल्या. अजून मिस्टर यायचे आहेत, त्यांचं जेवण व्हायचं आहे. तोपर्यंत बघू शकताय किचन, भांडी वगैरे घासून झाली, किचन सगळं आहे तसं ओके झालेलं आहे, सगळं क्लीन धुवून. आता कसं झालंय, एका साईडला आउटलेट काढलेलं आहे. कितीही मी पाणी ओतलं किचनमध्ये तर किचनमधनं सगळं पाणी एका साईडला जाते, त्यामुळं किती धुवा पुसा आता काही टेन्शन नाही. तर क्लीन सगळं झालेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चला बाय.